नमस्कार, मी क्रिएटिव्ह कनिका अँकर आणि आज महाराष्ट्र उद्योग नेटवर्क मध्ये उद्योजक इंटरव्ह्यू सिरीज मध्ये आज आपल्याकडे एक बिझनेसमन आलेले आहेत. तर जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडूनच. सर, आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव संतोष पांडुरंग जाधव आणि तुम्ही करत असलेल्या व्यवसायाचं माझ्या व्यवसायाचं नाव मायक्रोकॅड इंजिनियर्स, कॅड ड्राफ्टिंग, डिझाइन सर्व्हिस अँड इंजिनिअरिंग. कधीपासून सुरुवात केला तुम्ही हा माझा व्यवसाय मी 2002 पासून चालू केला. पण तुम्हाला हाच व्यवसाय करावा असं का वाटलं? म्हणजे कारण या व्यवसायामध्ये मी माझ्या टोटल एक्सपिरियन्स पासून ह्या व्यवसायामध्ये म्हणजे ह्या फील्डमध्ये मला इंटरेस्टेड जास्त वाटलं आणि जॉबमध्ये पगार सॅलरी जी असते त्या अनुभवानुसार तेवढी नसली, त्याच्यामुळे स्वतःचा व्यवसाय चालू केला. म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी जॉब करत होता? ह्याच्या आधी जॉब करत होतो. जॉबमध्ये सिक्युरिटी नाही वाटलं, म्हणजे कसं कोणाचं बोलणं हे ते म्हणजे टॉर्चर जास्त असतात व्यवसायामध्ये, म्हणजे जॉबमध्ये. आणि मी स्वतःचा व्यवसाय केला, ते स्वतःचे मालक असतो या दृष्टीनं पाऊल उचलले. कशा प्रकारचा व्यवसाय आहे, म्हणजे त्याबद्दल जरा प्रकाश घाला की माझा असं म्हणजे आर्किटेक्चर आपल्याकडे जसे प्लॅनिंग्स करतात, डिझाईन ड्रॉइंग्स म्हणजे शेड ड्रॉइंग्स असतात, टँक ड्रॉइंग्स असतात, प्रेशर वेसल्स, रिएक्टर्स, प्लांट ड्रॉइंग्स असतात. ह्याचे ड्रॉइंग्स डिझाईन करून आम्ही ड्राफ्टिंग करून देतो, त्यानुसार ते बनवले जातात. आणि कशा प्रकारचे क्लायंट किंवा कस्टमर तुम्हाला आवश्यक, म्हणजे आपण म्हणतो ना ह्या प्रकारचे कस्टमर तुमचे असू शकतात, तर ते कोण? आता कसे माझ्याकडे कस्टमर कसे पेट्रोलियम जे प्लांट असतात, म्हणजे इंडियन ऑइलचे ऑइल डेपोचे असतात, त्यांना जे टँक्स लागतात मॅन्युफॅक्चरिंगचे, त्याच्यामध्ये ऑइल स्टोरेज करतात, त्याप्रमाणे त्याचं डिझाईन असतं, ते आम्ही करून देतो. आणि पण तुमच्या क्लायंट्स पर्यंत तुम्ही कसे पोहोचता? म्हणजे तुम्हाला रेफरन्सेस आहेत की तुम्ही फेसबुक किंवा इन्स्टा कशा प्रकारे कॉन्टॅक्ट करता? क्लायंट मध्ये मी स्वतः डेपोला जाऊन व्हिजिट देतो, प्लस काही रेफरन्स म्हणजे ओळखीचे जे लोक असतात डेपोमध्ये कोण कामाला असेल ते जे असतात ओळखीचे, ते आपल्याला रेफरन्स देऊन त्या रेफरन्सने आम्ही ड्रॉइंग करून देतो. आणि एक डेपोला ड्रॉइंग केलं तर मग ते डेपोचे जे इंचार्ज असतात ते दुसऱ्या डेपोला आपला ड्रॉइंगचा वेंडर कोड काढून देतात. त्या वेंडर कोड काढल्यानंतर ते आपल्याला रेफरन्स देतात. म्हणजे वर्ड ऑफ माउथ प्रमाणे तुमचा बिझनेस असा हे होतो की पसरतोय लोकांपर्यंत. आणि आता हा इंटरव्ह्यू मुळे कदाचित अजून लोकांपर्यंत. आणि आता कसं महाराष्ट्र उद्योग क्रांतीने, महाराष्ट्र उद्योग नेटवर्कने आपल्याला एक चांगला प्लॅटफॉर्म दिलाय. मार्केटिंग आपल्याला स्वतःला करायला जी लागते ती महाराष्ट्र उद्योग तेवढा आपला वाटा उचलून स्वतः मार्केटिंग करून चालले लागले. त्याच्यात आपले मार्केटिंगला जे आपल्याला स्वतःला फिरावे लागत होते ते फिरायची गरज नाही. चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला हा व्यवसाय करताना काही म्हणजे प्रॉब्लेम कधी आलाय का? हा व्यवसाय करताना मला ऑफिस स्टाफ तर मला मिळतो, पण ऑफिस घेण्यासाठी काही माझे मित्र परिवार असतात त्यांनी मला सपोर्ट केला, त्याच्यामुळे मी हा व्यवसाय थोडा आता प्रगतीला घेऊन जाऊ शकलो. मग आता तुम्ही जॉब पूर्णपणे सोडलेला आणि नुसता व्यवसाय करता? आता मी पूर्णपणे जॉब सोडून फुल टाइम व्यवसाय करतो. म्हणजे मराठी माणसाने उद्योग किंवा व्यवसाय करावा हे तुम्ही आता मनापासून म्हणजे त्याच्यावर तुमचा शिक्कामोर्तब झालेला आहे. हा मराठी माणसाने व्यवसाय करावाच. त्यामुळे आता तुम्ही आपल्या तरुण पिढीला आव्हान कराल का की तुम्ही पण ह्या बिझनेस मध्ये किंवा ह्या व्यवसायात चालू करा काम? त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता का? आता आपल्या कसं मराठी माणसाने जे काही ज्या व्यक्तीने ज्या स्किल मध्ये केलेलं आहे त्या स्किल मध्ये त्याने व्यवसाय करावा. हा, ते झालंच त्या स्किल मध्ये. पण आता आपण म्हणतो ना जसं 12वीचे किंवा ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना प्रश्न असतो मी पुढे काय करू, तर अशांना तुम्ही आव्हान करू शकता का की बाबा ऑटोकॅड तुम्ही करू शकता? म्हणजे कोणत्या प्रकारचा कोर्स केल्यानंतर तुम्ही हा जॉब किंवा हा व्यवसाय? ग्रॅज्युएशन झालेल्या मुलाने ऑटोकॅड, SP3D असे मॉडेलिंगचे व्यवसाय आहेत मी टेक्निकली ते करून स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो. म्हणजे अॅनिमेशनशी रिलेटेड आहे हे? नाही, अॅनिमेशन नाही. जसं आता हा तुमचा एक समजा सर्व्हर आहे, त्याचं ते डिझायनिंग 3D मध्ये करून द्यायचं. अच्छा, ओके. म्हणजे ते कुठचं सॉफ्टवेअर वगैरे ते SP3D 3D असे सॉफ्टवेअर्स आहेत आणि PDMS. अच्छा, पण 3D मध्ये पण आता अपग्रेडेशन झालेलं आहे, मग त्या प्रकारचं कोणतं तुम्ही सॉफ्टवेअर नाही? आता 3D मध्ये 3D म्हणून फक्त SP3D पहिलं होतं, फक्त 3D म्हणून एक सॉफ्टवेअर आहे.
महाराष्ट्र उद्योगचे पुनशा आभार. आज मी इथे एवढ्या स्तरावरती पोहोचलो. धन्यवाद.